आम्हाला जागेवर जाऊन दूध घ्यावं लागतं, त्यामुळे वेळ वाया जातो. आजपर्यंत असं होतं की जागेवर दूध मिळत होतं, ते आम्ही घेत होतो. आता इथे गोरज भंडार समोर जे कास्तकार येतात त्यांना आपलं दूध कुठे ठेवायचं, कुठे टाकायचं, आता याचा प्रश्न, खूप मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. त्यामुळे ते आता स्वतः येऊन इथे गोरज भंडार समोर दूध विकत आहे. मी आता त्यांच्याकडून दूध घ्यावं लागत आहे. तुम्ही साधारण आज आले तिथे, काय परिस्थिती होती? किती लिटर तुम्ही दूध वगैरे घेतलंय? मी आज इथे 2 लिटर दूध घेतलं आहे. मी रोजच इथे येऊन 2 लिटरच दूध घेत होतो. पण आता हे कास्तकार लोकांचं दूध आता कसं आहे, का आहे, त्याची गुणवत्ता कशी, आता तिथे आधी गोरज भंडारमध्ये त्यांची टेस्ट करून दूध घेत होते. आता हे यांची गुणवत्ता, हे डायरेक्टच लोकांना दूध देतात. त्याच्यामुळे त्याची गुणवत्तेमध्ये कसं काय आहे, काही ग्राहकाला माहीत नाही पडत. याच्यामुळे एफडीआयने जी कारवाई केली की स्वच्छतेकडे देऊन, म्हणजे स्वच्छता असावी म्हणून त्यांनी ही कारवाई केली होती गोरज भंडार. पण ही परिस्थिती अजून त्याची विकट दिसत आहे. स्वच्छतेचं तर नावच नाही. सडकीवर काय स्वच्छता होणार आहे? आणि काय गौपालक बिचारे हे स्वच्छता करणार? दूध विकणार आहे की सफाई करणार?